पुढल्या बातमीकडे ठाकरे सेना मनसे युतीत मुंबईत 8 ठिकाणी बंडखोरी झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रशेखर वायंगणकर यांनी आणि मनसेच्या अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी केली आहे। आणखी कोणत्या प्रभागात बंडखोरी झाली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर ठाकरे सेना मनसे युतीत मुंबईत 8 ठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं। ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रशेखर वायंगणकर यांनी आणि मनसेच्या अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी केलेली आहे। वॉर्ड क्रमांक 95 बंडखोर चंद्रशेखर वायंगणकर, अधिकृत उमेदवार हरी शास्त्री। वॉर्ड क्रमांक 106 सागर देवरे, अधिकृत उमेदवार सत्यवान दळवी। वॉर्ड क्रमांक 114 बंडखोर अनिशा माजगावकर, अधिकृत उमेदवार राजोल पाटील। वॉर्ड क्रमांक 169 बंडखोर कमलाकर नाईक, अधिकृत उमेदवार प्रवीणा मोरजकर। वॉर्ड क्रमांक 193 बंडखोर सूर्यकांत कोळी, अधिकृत उमेदवार हेमांगी वरळीकर। वॉर्ड क्रमांक 196 बंडखोर संगीता जगताप, अधिकृत उमेदवार पद्मजा चेंबूरकर। वॉर्ड क्रमांक 202 बंडखोर विजय इंदुलकर, अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव। वॉर्ड क्रमांक 203 बंडखोर दिव्या वडवे, अधिकृत उमेदवार भारती पेडणेकर। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, खरं तर ठाकरे सेनेसह मनसेला देखील मोठा धक्का बसला। युतीत मुंबईत 8 ठिकाणी बंडखोरी झाली। चंद्रशेखर वायंगणकर जे की ठाकरेंच्या शिवसेने आहेत त्यांनी बंडखोरी केली। मनसेच्या अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी केलेली आहे। कृपा, नक्कीच बंडखोरांचं बंड शमवण्याचं खरं आता एक आव्हान या सर्व ठाकरे बंधूंसमोर असणार आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये ज्या जागांवरती पेच होता ती 114 ची जागा आहे। त्यामध्ये अनिशा मोरजकर ह्या खरं तर इच्छुक होत्या, त्यांना तिथे तिकीट कापल्यामुळे त्यांनी सुद्धा या ठिकाणी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळतंय। अनिशा माजगावकर यांच्या जागी उमेदवार राजोल पाटील आहेत। खरं तर ही बिग फाईट असणार आहे। त्याचप्रमाणे आणखी एक बिग फाईट असणार ती म्हणजे चंद्रशेखर वायंगणकर आणि त्यांच्या विरोधामध्ये हरी शास्त्री आहेत। हा 95 क्रमांक वॉर्ड आहे। खरं तर या दोन उमेदवारांसाठी ठाकरे सेनेमध्ये दोन दिग्गज नेत्यांमध्येच आपल्याला बघितलं तर चर्चा फिसकटली होती। अनिल परब यांनी चंद्रशेखर वायंगणकर यांच्यासाठी जोर लावला होता, तर हरी शास्त्री यांच्यासाठी वरुण सरदेसाई यांनी जोर लावला होता। अखेर वरुण सरदेसाई यांनी हे तिकीट मिळवलं जरी असलं हरी शास्त्री यांना, तरी या ठिकाणी एक बंडखोरी करण्यात आलेली आहे। त्यामुळे इथे खरं तर कस हा ठाकरे सेनेचा लागणार आहे। त्याचप्रमाणे विजय इंदुलकर हे श्रद्धा जाधव यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत। श्रद्धा जाधव या माजी महापौर आहेत। अगदी शेवटच्या 2 तासापर्यंत या सीटवरती घमासान आपल्याला मातोश्रीवरती पाहायला मिळालं आणि अखेर श्रद्धा जाधव यांना तिकीट मिळालं। मात्र थेट विजय इंदुलकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अपक्ष उमेदवार ते उभे राहिलेले आहेत। तसेच पद्मजा चेंबूरकर यांना सुद्धा वाढता विरोध पाहता त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये बंडखोरी करण्यात आलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या बंडखोरी ही ठाकरे सेनेमध्ये आणि ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूण 8 जागी ही बंडखोरी झाली असली तरी ठाकरे बंधूंकडनं या बंडखोरांना, नाराज बंडखोरांना त्यांना पुन्हा मनधरणी करण्यामध्ये यश येतं का आणि त्यांची बंडखोरी शमवली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जर ही बंडखोरी शमवली गेली नाही तर मोठा फटका ठाकरे बंधूंच्या युतीमधील उमेदवारांना बसण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। इतर सुद्धा भाजपच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा उमेदवारांनी बंडखोरी केली असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आजपासून पुढचे 3 दिवस हे बंडखोरांना शमवण्यासाठी राजकीय नेत्यांचं, बड्या नेत्यांच्या आणि नेतृत्वाचं कस लागणार असल्याचं पाहायला मिळतंय। कृपा, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।